नारायणमहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि श्रुते स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांती ही। मंडळी, जय हरी. कालच्या पाठामध्ये जीवाला बंध मनोमय द्वैतामुळे आहे. जीव ईश सृष्टीमध्ये मनोमय सृष्टीची उत्पत्ती करतो आणि ती मनोमय सृष्टीच जीवाला बंधाला सुख दुःखाला कारणीभूत ठरते. पण जर जीव या मनोमय द्वैताचा त्याग केला, अन्वय व्यतिरेक न्यायाने युक्तीने त्या मनोमय जगताचा त्याने बाध केला, तर मग त्याला दुःखही नाही आणि बंधही नाही असं प्रतिपादन केलं. त्यावर पूर्व पक्षी म्हणतो, अन्वय व्यतिरेक न्याय म्हणजे कारण असले तर कार्य राहील हा झाला अन्वय, आणि कारण नसलं तर कार्य राहत नाही हा झाला व्यतिरेक. म्हणून मनोराज्य असेल, मनोमय द्वैत असेल तर सुख दुःख बंद आहे. मनोमय द्वैत नसेल तर सुख दुःख बंद नाही. हा त्या ठिकाणी एक सिद्धांत विद्यारण्य मुनींनी आपल्याला त्या ठिकाणी दाखवला. म्हणून 33 क्रमांक अन्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीव बंध कृत सत्यस्मिन सुख दुःखेस्तः तस्मिन नसती न द्वयम. सुख आणि दुःख हे तस्मिन नसती म्हणजे मनोमय द्वैत जर नसेल तर मग सुख आणि दुःख राहत नाही. या प्रकारचा जो जीवाला लागलेला बंध सुख दुःख त्याचं निरसन या अन्वय व्यतिरेक न्यायाने मनोमय जगताचा बाध केल्यावर होईल. मग सारांश या ठिकाणी असा निघाला की प्राणी मनोमय विषयांनी बद्ध होतो. हा वेदांताचा सिद्ध प्रयोग, सिद्ध एक अभिमत या ठिकाणी सर्वांसमोर आलं. मग या मतावर आक्षेप घेऊन पूर्व पक्षी म्हणतो की अन्वय व्यतिरेक न्याय, अन्वय व्यतिरेक न्यायाने आपण जीवाला जो बंध बाहेर केला तो मनोमय द्वैताचं निरसन केलं. मग आपण एक काम करू म्हणे, मनोमय पदार्थाचं निरसन करण्याकरता जो अन्वय व्यतिरेक न्याय तुम्ही वापरला तोच बाह्य जे पदार्थ आहेत त्या पदार्थाविषयीच आपण समजू, म्हणजे त्यांचाही निरसन होईल आणि बाह्य पदार्थाचं निरसन झालं अन्वय व्यतिरेकाने तर मग आपल्याला सुख दुःख होणार नाही. म्हणजे बाह्य घटादी पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ नष्ट झाले, सुख दुःख होणार नाही, बंद होणार नाही. पण आचार्य सांगतात बाबा तसं नाहीये. बाह्य पदार्थ जरी नसले तरीही सुख दुःख होत आणि ते पदार्थ जरी असले
तरीही सुख दुःख होत नाही. म्हणे असं कसं? हो, ऐक काय आहे तर 33 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात की बाह्य पदार्थ नसले तरीही सुख दुःख होतात आणि बाह्य पदार्थ असले तरीही सुख दुःख होत नाही. मी तुला उदाहरण दाखवतो. म्हणून बाह्य पदार्थ म्हणजे ईश सृष्टीतले पदार्थ जीवाच्या सुख दुःखाला कारण नाहीत. जीवाच्या बंधाला बाह्य पदार्थ कारण नाही असं स्पष्ट या ठिकाणी विद्यारण्य स्वामीजी सांगतात. ऐका. असत्यपीच बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः समाधि सुप्ति मूर्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते. असति अपि च बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः समाधि सुषुप्ति मूर्छासु सति अपि अस्मिन न बध्यते. उदाहरण फार सुंदर आणले. बाह्य पदार्थे असती, बाह्य पदार्थ नसताना, सती म्हणजे असणे आणि असती म्हणजे नसणे. बाह्य पदार्थ नसताना अपि सुद्धा स्वप्नादौ नरः बध्यते. स्वप्नामध्ये पुरुषाला सुख दुःख होतात की नाही? होतात. बाह्य पदार्थ नसतानाही. तथा अस्मिन बाह्यार्थे म्हणजे बाह्य पदार्थे सती म्हणजे असून सुद्धा समाधी सुषुप्ती आणि मूर्छा या 3 अवस्थेमध्ये जीवाला सुख दुःख होत नाही. जीव बद्धतेला प्राप्त होत नाही. हो, बघा किती सुंदर गोष्ट आहे. मनुष्य जेव्हा स्वप्न पाहतो त्या स्वप्नामध्ये बाह्य पदार्थ असतात की नसतात? स्वप्न पाहत असताना स्वप्न तो पाहतो पुरीतत या नाडीमध्ये. आपल्या शरीरामध्ये एक पुरीतत नाडी आहे. सुषुम्ना, मध्यमा आणि पुरीतत. ही इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या आहेत. एक पुरीतत नाडी आहे. पुरीतत नाडीमध्ये स्वप्न पाहतो. या स्वप्न पाहत असताना त्यावेळेस तो जो मनुष्य स्वप्न पाहतो त्यावेळेस स्वप्न अवस्थेमध्ये काय काय असतं तर स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म शरीर 17 तत्वांचं, या व्यतिरिक्त चिदाभास, सूक्ष्म शरीर आणि चिदाभास या व्यतिरिक्त काही पदार्थ राहत नाही. सूक्ष्म शरीरच मनोमय अंतकरणामध्ये ते मन, ते चित्त विविध पदार्थांच्या आकाराचं होतं आणि तेच ती कल्पना करतं. म्हणून एकच मन स्वप्नामध्ये कितीही पदार्थ बनतं आणि कितीही पदार्थांची कल्पना करतो. एकाच अंतकरणाच्या पटलावरती, मनाच्या पटलावर. जसं पिक्चर मध्ये एकाच पडद्यावरती आपल्याला सगळा त्या 2-3 तासामध्ये सगळं जगताचा व्यवहार तिथं दिसतो, त्याप्रमाणे स्वप्नामध्ये हा प्रमाता अंतकरणाच्या पटलावर सर्व जगातील व्यवहार आणि सगळे पदार्थ पाहतो. सगळे पाहतो, यत्किंचित पदार्थ. बरं, ते पदार्थ बाह्य अर्थाने असतात का तिथं? स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीरामध्ये ते पदार्थ असतात, त्याने कल्पना केलेली. बाह्य पदार्थ तिथं नसतात.
बाह्य पदार्थांचं त्यावेळेस फक्त वासनाजन्य स्मरण राहत, बाह्य पदार्थ नसतात. पूर्व अनुभवलेल्याच वासनाजन्य स्मरण, ती वासना असते, ती वासना तिथं स्मरण होते. त्यामुळे बाह्य पदार्थ असती, बाह्य पदार्थ नसतानाही स्वप्नामध्ये नर त्या पदार्थांविषयी, कोणत्या स्वप्नामध्ये मनोमय कल्पना केलेल्या पदार्थांविषयी सुखी किंवा दुःखी होतो. आणि दुसरी अवस्था आहे समाधी, सुषुप्ती किंवा मूर्छा, याला वेगळे. या अवस्थेमध्ये बाह्य पदार्थ असतात, सगळे पदार्थ आहेत, पण सुषुप्तीची निद्रा घेणारा मनुष्य आपल्या बाजूलाच्या अंथरुणावरती रंबा आहे, उर्वशी आहे की साप आहे किंवा आणखी काही वेगवेगळे पदार्थ आहेत, त्या पदार्थापासून तो सुखीही होत नाही आणि दुःखीही होत नाही. कारण सुषुप्तीमध्ये त्याला बाह्य पदार्थाचं भानच राहत नाही, कारण बुद्धी अज्ञानामध्ये लीन होते. मग अशा अवस्थेमध्ये मनुष्याला कोणत्याही सुख दुःख होत नाही, सुषुप्ती, मूर्छा आणि समाधीमध्ये. मग याचा अर्थ असा की बाह्य पदार्थ असून सुद्धा सुख दुःख होत नाही आणि बाह्य पदार्थ नसतानाही स्वप्नादीमध्ये सुख होतं, दुःख होतं. मग याचा अर्थ मनोमय जे जगत आहे, मनोमय जो पदार्थ आहे, तो मनोमय पदार्थच आपल्याला सुख दुःखाला कारणीभूत आहे. लक्षात आला विषय? म्हणून सिद्धांत असा झाला, पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक बाह्य पदार्थाविषयी नसून मनोमय पदार्थाविषयीच आहे, हा सिद्धांत पक्का करायचा. म्हणून अन्वय व्यतिरेक न्याय जेव्हा वेदांत शास्त्र का सांगतो, तर तो कशासाठी सांगतो? मनोमय पदार्थासाठी या ठिकाणी वापरायला सांगतो. जोपर्यंत मनोमय पदार्थासाठी हा अन्वय व्यतिरेक न्याय मानला नाही, तोपर्यंत आपल्याला खरी मुक्ती प्राप्त होणार नाही. त्यांचा बाध होणार नाही. हो, बाध होणार नाही. कारण बाध म्हणजे न अप्रतिदी किंतु मिथ्यात्व निश्चय. पदार्थ दिसणार नाही असे नाही, पदार्थ दिसतील, पण काय होईल? मिथ्यात्व निश्चय होतो. आता पुढे जाऊया. मनोमय प्रपंच बाधक आहे. 34. मनोमय प्रपंचच आपल्याला खरा बाधक आहे, हे जेव्हा कळतं त्यावेळेस बघा, हीच गोष्ट आपण अनेक ठिकाणी उदाहरणांनी पाहू शकतो. मग विद्यारण्य स्वामीजींनी आणखी एक सुंदर उदाहरण आलं, जे आपल्याला सगळ्यांना समजेल. काय आहे? ऐका म्हणे, मनोमय प्रपंचच जीवाला सुख दुःखाला कारणीभूत आहे. तोच मनोमय प्रपंच जीवाला बद्ध करतो. ही गोष्ट सांगतात, ऐका. दूरदेशे गते पुत्रे जीवत्तेवात्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति. दूरदेशे गते जीवति एव अत्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन तम मृतं मत्वा प्ररोदिति. दूरदेशे म्हणजे दुसऱ्या देशामध्ये गेलेला पुत्र. गते जीवती एव, तो तिथं जिवंत असून सुद्धा, अत्र गावामध्ये तत्पिता त्याचा वडील विप्रलंबक वाक्यानं, एक ठगाच्या वाक्याने, एक धूर्त व्यक्तीच्या खोट बोलण्याने, तो धूर्त व्यक्ती सांगतो, तम पुत्र मृत, तुझा मुलगा तिथं मेला.
इति मृतम मत्वा, हा गावामध्ये असणारा पिता मृतम मत्वा, तो माझा मुलगा मेला असं समजून प्ररोदिती, तो रडतो. विचार करा, गावातले 2 मुलं शहरामध्ये कामाला गेले, लांब मुंबईला गेले, आणि आपलं गाव एकदम विदर्भामध्ये आहे किंवा मराठवाड्यामध्ये आहे. त्या मराठवाड्याच्या एखाद्या छोट्या गावामध्ये हे 2 मुलं बाहेर मुंबईला कामाला गेले, आणि जुना काळ असल्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूला एक गाव असेल, त्या गावामध्ये एक व्यक्ती मुंबईचा राहतो. तो मुंबईहून आला, आणि मुंबईहून आला म्हणून सहज या दोघांचे पिता त्या मुंबईहून आलेल्या व्यक्तीला भेटायला गेले की बाबा आमची मुलं दिसले का. आता खेड्यातील व्यक्तीला मुंबई केवढी आहे हे कल्पना नसते, पण विचारतो म्हणून त्या व्यक्तीने सहज सांगून दिलं, बाबा तुझा जो मुलगा आहे ना, तो असा असा रंगाचा ना, एवढा उंचीचा ना, हो तो तर मेला, 8-10 दिवस झाले. ज्याला सांगितलं तो व्यक्ती त्या व्यक्तीचा शब्द ऐकल्याबरोबर रडायला लागला. पण त्या दोघांमध्ये खरंच एक मुलगा मेला होता, खरंच एक मुलगा मेला होता. पण त्याचा पिताही आला. त्याचा पिता आल्यानंतर त्या पित्याने विचारलं, बाबा माझा मुलगा रे, म्हणे तो असा असा उंचीचा, असा असा रंगाचा ना, तो तर फार पैसे कमवतोय, आणि वास्तविक तो मेलेला होता. आता हा विप्रलंबक ठग व्यक्ती ज्याचा मुलगा मेला त्याला सांगतो तुझा मुलगा खूप पैसे कमवतोय, खूप मोठा झाला होतोय, आणि ज्याचा मुलगा मेला नाही त्या व्यक्तीला बोलला तुझा मुलगा तर मेला. तर असं ऐकल्याबरोबर तो ऐकणारा व्यक्ती ज्याचा मुलगा मेलाही नव्हता, पण या विप्रलंबकाने ठगाने सांगितलं की तुझा मुलगा मेला, तर ते ऐकल्याबरोबर रडू लागतो. आणि इकडचा बाजूचा याचा मुलगा मेलेला असून सुद्धा तो ठग याला सांगतो की तुझा मुलगा मेला नाही, तो खूप पैसे कमवतोय, आणि वास्तविक पाहतात त्याचा मुलगा मेलेला आहे. तो आनंदाने पेढे वाटतोय. काय झालं, ही गंमत काय घडली, तर गंमत इकडं अशी झाली की पहिला जो पिता ज्याने आपल्या मुलाविषयी मेला असं ऐकतो त्याने लगेच मनोमय सृष्टी तयार केली. माझा मुलगा असा, तो मेला, त्याला असं केलं असेल, त्याची अशी चिता जाळली असेल, त्यामुळे तो त्या मनोमय सृष्टीमध्ये रडू लागतो. वास्तविक खरा ईश सृष्टी मधला मुलगा तो तर जिवंत आहे, त्याला काहीही झालं नाही. तो ईश सृष्टीमध्ये असणारा जिवंत मुलगा तो त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरला नाही. पण इकडं ईश सृष्टी मधला मुलगा नसताना याचा मनोमय मुलगा आहे असं मानून हा पेढे वाटतोय. मग ईश सृष्टी मधला पदार्थ असो अथवा नसो, मनोमय पदार्थ हा सुख दुःखाला कारणीभूत ठरतो. मनोमय पदार्थ म्हणून ईश सृष्टी कधीही जीवाच्या सुख दुःखाला कारणीभूत नाही. ऐका हा श्लोक, दूरदेशे गते पुत्रे जीवतेव तत्पिता, तो जिवंत असताना सुद्धा त्याच्या पित्याला विप्रलंबक वाक्यानं, एक ठगाच्या वाक्याने, धूर्ताच्या वाक्याने तो मेला असं समजून मोठमोठ्याने आक्रोश करतो, रडू लागतो. पण हेच उलट पक्षी जो मी दृष्टांत सांगितला तो ऐका. मृते तस्मिन् वार्तायाम अश्रुतायाम न रोदिति अत सर्वस्य जीवस्य
बंद कृन मानसम जगत मानसं जगत् मृते अपि तस्मिन वार्तायाम अश्रुतायाम न रोदिती. दुसरा जो पिता होता त्याचा मुलगा मृते अपि, त्याचा मुलगा मेला असून सुद्धा वार्तायाम अश्रुतायाम, त्याची बातमी त्याने ऐकली नाही. हो आणि ऐकली नाही आणि एका विप्रलंबकाने त्याला सांगितलं तुझा मुलगा खूप पैसे कमवतोय. तो न रोदिती, तो रडत नाही, उलट पेढे वाटतो. हो काय कारण झालं तर त्याचं कारण सांगतात अतः सर्वस्य जीवस्य बंधकृत मानसम जगत. संपूर्ण जीवांना मानस जगतच बंधाला कारणीभूत आहे, सुख दुःखाला कारणीभूत आहे. मानस जग असेल तर सुख दुःख होत, मानस जग नसेल तर सुख दुःख होत नाही. आणखी तुम्हाला आत्ता सांगू का गोष्ट. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन करत असताना तो जिवंत असतो की नाही. हो मनुष्य जिवंत असतो. मग मनुष्य जिवंत असतानाही त्याचे अवयव कापले जातात. त्याचं सुख दुःख होतं का त्याला त्यावेळेस. होत नाही, दुःख होत नाही, वेदना होत का होत नाही. कारण त्याला औषधाने मूर्छित केलेलं असतं आणि औषधाने तो मूर्छित झाल्यामुळे त्या व्यक्तीला त्यावेळेस दुःख होत नाही, संवेदना होत नाही. म्हणजे बाह्य पदार्थाविषयी त्याला कोणतीही संवेदना राहत नाही. बाह्य पदार्थ त्याला मिळतच नाही. म्हणून बाह्य पदार्थ असून सुद्धा त्याला तिथं दुःख होत नाही. स्वतःच्या शरीराची चिरफाड हो, स्वतःच्या शरीरामध्ये क्रिया होत असताना सुद्धा त्याला दुःख होत नाही, वेदना होत नाही. याचं कारण तो मनोमय जगताचा त्याने त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. मनोमय जगतामध्ये तो प्रवेशच त्याने केलेला नाही, म्हणून त्याला त्याचं दुःख होत नाही आणि सुखही होत नाही. मग आता या मनोमय जगतच खरं जीवाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून आता त्याच्यावरती द्वैतवादी म्हणजे बाहेरचा व्यक्ती बौद्ध दर्शनाकडे आपलं मत गेलं असं सांगतो. ऐका, मनोमय द्वैतामुळेच प्रत्येक जीव बद्ध होतो असे जर मानले तर बौद्धांच्या विज्ञानवादाचा अंगीकार केल्यासारखे नाही का होत. बौद्धांचे 4 मत आहेत. माध्यमिक, सौत्रांतिक, वैभाषिक आणि मुख्य. माध्यमिको विवर्तम अखिलम शून्यस्य एने जगत योगाचार मते तु संति मतयस तासाम विवर्तो खिल प्रत्यक्षम क्षण भंगुरम च सकल वैभाषिको भासते. हे 4 मत आहेत. माध्यमिक, सौत्रांतिक, वैभाषिक आणि योगाचार. याच्यामध्ये जो वैभाषिक आहे तो विज्ञानवादाचा अंगीकार करतो. विज्ञानवादाचा अंगीकार करतो म्हणजे हे सगळं भौतिक जगत आहे. भौतिक जगत म्हणजे काय, बुद्धीद्वारा निर्माण केले गेलेलं. आणि बुद्धीद्वारा निर्माण केलं गेल्यामुळे त्या बुद्धीमध्येच त्याचा लय होतो, आत्यंतिक लय होतो. बाहेर नावाचं जगत नाही. त्याचा सिद्धांत ऐका. हे सगळं जगत कशाने निर्माण होतं, बुद्धीने, कल्पनेचा विस्तार. आणि कल्पनेचा विस्तार असल्यामुळे बाहेर नावाचं जगत मुळीच नाही. बाहेरील जगताचा तो पूर्णपणे अत्यंत मिथ्या, अत्यंत मिथ्यात्व त्याच्यामध्ये दाखवतो. शशीशृंगासारखं, वंद्यापुत्रासारखं.
आणि जे दिसतं ते मनोमय जग आहे असं तो सांगतो. म्हणून इथं पूर्व पक्षी सांगतो की मनोमय द्वैतामुळेच जीव बद्ध होतो असं जर तुमचं मन मानलं तर मग बौद्धांच्या विज्ञानवादाचा अंगीकार केल्यासारखं झालं. हो. एक अंगाने विचार केला म्हणून. मग त्याला आता हा पूर्ण पक्ष ऐका. विज्ञानवादो बाह्यार्थ विज्ञानवाद बाह्यार्थ वैयर्थ्यात साध्य है तिचे वैयर्थ्यास्यादिहेतिचे न हृदयाकार माधातुम हृदयाकार माधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः. यस्यापेक्षितत्वतः बाह्य अर्थ व्यर्थत्वात बाह्य अर्थ व्यर्थत्वात बाह्य अर्थ व्यर्थत्वात स्याद इह चेत न हृदयाकारम आदातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः. अर्थात बाह्य अर्थ वैयर्थ्यात. बाह्य अर्थ म्हणजे विषय, बाह्य म्हणजे बाहेर. बाहेर असणारे विषय हे व्यर्थत्वात व्यर्थ आहेत. इति जर असं तुम्ही म्हणाल वेदांतीवाद्यांनो, तुम्ही जर असं म्हटलं बाह्य सगळे विषय काय आहेत, व्यर्थ आहेत, तर इह विज्ञानवाद स्यादिती. हो. हा विज्ञानवाद. तर हा विज्ञानवाद आहे. म्हणजे बौद्धांनी हे विज्ञानवादाचा सिद्धांत सिद्ध केला आहे. हृदय आकारम आधातुम म्हणजे हृदयामध्ये, बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये जर आकार उत्पन्न होण्यासाठीच हे सगळे बाह्यस्य विषयस्य, हे सगळे बाह्य विषय अपेक्षितत्वात यांचा जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर मग हा तुमचा बौद्ध मत होऊन जाईल. पण आचार्य सांगतात बाह्य विषय अंतःकरणामध्ये उत्पन्न होण्यासाठी बाह्यस्य विषयस्य अपेक्षितत्वात हो. म्हणजे अंतःकरणामध्ये भोग्याचा आकार उत्पन्न होण्याकरता किंवा बाह्य विषयाचा आकार अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी वेदांतवादी बाह्य विषयांना माईक म्हणून स्वीकारतात. मनोमय सृष्टीच्या हो. निर्मितीसाठी ईश्वर म- सृष्टीची निर्मिती आवश्यक आहे. मनोमय सृष्टीच्या निर्मितीसाठी ईश सृष्टी ही गरजेची आहे. म्हणून वेदांत ईश सृष्टी अत्यंत मिथ्या मानत नसून ती मनोमय सृष्टीसाठी गरजेची आहे. म्हणून वेदांत अत्यंत मिथ्या मानत नाही. किंतु विज्ञानवादी मनोमय सृष्टी मानतो पण बाह्य सृष्टी मानत नाही. म्हणजे असत ख्याती दाखव. म्हणून तो असत ख्याती दाखवतो. म्हणून आमचं मत बौद्ध विज्ञानवाद्याशी कधीही मिळणार नाही, कधीही मिळणार नाही. आपली अनिर्वचनीय ख्याती आहे. ऐका, विज्ञानवादी बौद्ध क्षणिक विज्ञानाचा मात्र अंगीकार करतात. क्षणिक विज्ञानवाद. क्षणिक विज्ञानवाद म्हणजे काय? या क्षणाला पाहिलं जगत सत्य, पुढच्या क्षणाला जगत मिथ्या, म्हणजे बाद. अग्निचक्राचं जसं अग्निचक्रासारखं की इथं जगत पाहिलं इकडं नाश, इकडं पाहिलं इकडं नाश, इकडं पाहिलं इकडं नाश, याला क्षणिक विज्ञानवाद म्हणतात. म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत वृत्ती तोपर्यंत जगत, वृत्ती समाप्त, जगताचा नाश. आणि जगताचा नाश नुसता सामान्य नाश नाही, तो अत्यंत नाश.
अत्यंत. म्हणजे जगत बाह्य विषयाचं नाहीच, ते फक्त आंतरिक मनातल्या कल्पना. असं कोण म्हणतो? क्षणिक विज्ञानवादी. याचा अंगीकार वेदांती कधीच करत नाही. का करणार नाही? वेदांती विज्ञानवाद मानतो, पण कुठं मानतो? फक्त जीवाने निर्माण केलेल्या द्वैतामध्ये, मनोमय द्वैत. ईश्वराने निर्माण केलेल्या द्वैतामध्ये. कधीही वेदांती विज्ञानवाद मानत नाही. ईश्वराने निर्माण केलेलं जगत हे तत्स्वरूप असल्यामुळे ईश्वर स्वरूपाने ते काय आहे? सत्यच आहे. हो. अधिष्ठान स्वरूपाने ते जगत सत्य आहे. सच्चिदानंद रूपा. हो, सच्चिद आनंद रूपाने ते जगत सत्यच आहे. पण त्या जगतामध्ये जीवाने निर्माण केलेले नाव आणि रूप, आकार, हे मात्र वेदांती सांगतो ते मिथ्या आहे. म्हणून इकडं ऐका आता. विज्ञानवादी बौद्ध क्षणिक विज्ञानवादाचा मात्र अंगीकार करीतात व बाह्य पदार्थ सर्व शून्य रूप आहे असे प्रतिपादन करतात. बाह्य पदार्थही ते मानत नाही. पण वेदांतामध्ये आम्ही अखंड चैतन्यवादी, हो. इथून तर तिथपर्यंत सर्वत्र अखंड चैतन्यच चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे असा सिद्धांत मांडणारे जे वेदांती आहेत ते सांगतात की वृत्ती ज्ञानाला विषयाकार होण्यासाठी, वृत्ती ज्ञानाला विषयाचा आकार होण्यासाठी अंतःकरणातनं जी वृत्ती निघणार आहे, बाहेर जाणार आहे, बाहेर जाऊन जो विषयाचा आकार ती वृत्ती घेणार आहे, तर त्या वृत्तीला विषयाचा आकार घेण्यासाठी बाह्य विषयाची अत्यंत आवश्यकता आहेच, हे प्रतिपादन वेदांती करतो. म्हणून बाह्य ईश सृष्टी, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही कधीही बाद होत नाही. ती राहतेच, ती सदैव राहते. म्हणून तिचं स्वरूप सच्चिद आनंद रूप आहे. आणि जीवाने केलेली मनोमय सृष्टी ही वेदांताने कधीही सत्य मानलेली नाही. त्या सृष्टीला मिथ्या मानलेला आहे. वंद्या पुत्र शशी शृंग या पद्धतीचे दृष्टांत त्याला दिलेले. प्रपंच एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता. किंवा तुकोबारायांनी म्हटलं रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. म्हणजे जीवाने केलेली द्वैत सृष्टी ही रज्जूवर भासलेल्या सर्पासारखी आहे. सर्प मिथ्या, रज्जू सत्यच आहे. कारण रज्जूवरती दिसणारा सर्प तो मिथ्या आहे, रज्जू मात्र सत्य आहे. हो. तसं हे जगत जे दिसत ते जगताचं अधिष्ठान ब्रह्म ते सत्य आहे आणि त्याच्यावरती असणार नाम रूप हे मिथ्या आहे. हा वेदांताचा पूर्वोक्त अत्यंत ढळढळीत असा जो सिद्धांत, तो पूर्वी सांगितलेला जो दोष विज्ञानवादाचा अंगीकार करता असा जर सांगत असेल तर हा विज्ञानवादाचा अंगीकार आम्ही कधीही करत नाही. कारण विज्ञानवादापेक्षा आमचा जो चैतन्यवाद आहे, अखंड चैतन्यवाद, तो अखंड चैतन्यवाद तो सर्वत्र ब्रह्मरूप आहे. त्याचा ईश निर्मित प्रपंचाविषयी कधीही मिथ्यात्व बुद्धी नाही. त्या ईश निर्मित द्वैताला आम्ही कधीही बाद करत नाही. मग आता आणखी पूर्वपक्षी शंका विचारतो. अहो पण अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य पदार्थाचीच अपेक्षा आहे असे नाही. म्हणजे अंतःकरणामध्ये विषयाची निर्मिती होण्याकरता वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती बाहेर जाऊन विषयाकार होते. तर या अंतःकरणामध्ये वृत्ती
विषयाच्या आकाराची होण्यासाठी बाह्य पदार्थ पाहिजेच असं काही नाही म्हणे. पूर्व मानसिक विचाराने सुद्धा, प्रपंचाच्या संस्कारांनी सुद्धा उत्तर मानसिक प्रपंच पदार्थ उत्पन्न होऊ शकतात. म्हणजे मागे केलेलं एकदा मानसिक विचार, तो विचार पुढे होणाऱ्या एखाद्या मानसिक कार्यासाठी कारण बनू शकतो. मागे एखाद वेळेस आपण विचार केला की असं झालं पाहिजे, शशाला शिंग राहिले असते तर, मानसिक विचार केला आणि त्या शशाला शिंग असले पाहिजे या मानसिक विचाराने पुढेही आता तसाच विचार केला तरी मग त्याच्याने मानसिक विचाराने शशाला शिंग, मानसिक सृष्टीमध्ये शशाला शिंग राहतील का? मानसिक सृष्टीमध्ये शशाला शिंग होते. मग असं होऊ शकतं. मग मागच्या मानसिक प्रपंचाचा पुढच्या मानसिक प्रपंच उत्पन्न होऊ शकतो. बाह्य पदार्थाची गरज काय? बाह्य पदार्थ असल्यावरच अंतःकरणामध्ये विषयाकार वृत्ती होते, हा काही नियम नाही. मग याच्यासाठी विद्यारण्य स्वामी सांगतात, ऐक. वैयार्थ्यमस्तु वा बाह्यम न वारयितुमिष्महे प्रयोजनमपेक्षन्ते न मानानितिः स्थितिः. वैयार्थ्यम अस्तु वा बाह्यम न वारयितुम ईश्महे प्रयोजनम अपेक्षन्ते न मानम इति ही स्थिती ही. अन्वय बघा. वा अथवा वैयर्थम असतु, बाह्य पदार्थ व्यर्थ असू दे म्हणे. तुझ्या दृष्टीने बाह्य जगत, बाह्य द्वैत व्यर्थ असू दे असे ना, आम्हाला काही गरज नाही. बाह्यम वारयितुम ईश्मये, बाह्य पदार्थ व्यर्थ आहेत हे सांगण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही, कोणतंही कारण नाही आणि आम्ही ते करण्याकरता समर्थही नाही. कारण बाह्य जगत हे कोणाचं आहे? ईश निर्मित आहे. आणि ईश निर्मित असल्यामुळे त्या जगताच्या निवारणासाठी, त्या जगतामध्ये व्यर्थत्व सिद्ध करण्यासाठी आम्ही सक्षम नाही. म्हणून त्या जगताला आम्ही व्यर्थ म्हणत मरणारही नाही आणि बाधित करायलाही जाणार नाही. पण गोष्ट अशी आहे, मानानी प्रयोजनम न अपेक्षन्ते. मान म्हणजे प्रमाण. जे काही प्रमाण आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी, उपमिती, हे जे 6 प्रमाण आहेत, हे प्रमाण प्रयोजनम न अपेक्षन्ते, फळाची इच्छा करत नाही. ते जसं आहे तसं दाखवतात. त्याच्यातनं काय फळ मिळणार मला, प्रयोजन म्हणजे फळ, ते मानाने न अपेक्षन्ते, ते प्रमाण कधीही अपेक्षा करत नाही. डोळे हे रूप चांगलं की वाईट हे नाही करत, ते फक्त रूप दाखवत. कान शब्द चांगले की वाईट याचा निर्णय नाही करत, कान फक्त शब्द ऐकण्याचा काम करत. स्पर्श इंद्रिय हा कठीण मृदू हे नाही निश्चय करणार, तो फक्त त्या प्रमाण जाणून ठेवणार. त्याप्रमाणे
प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमिती हे सगळे प्रमाण जगताला व्यर्थत्व आणणार नाही. का नाही आणणार? कारण ते प्रत्यक्ष अनुभवाला येत आहे, तर व्यर्थ कस काय आणतील? हो. म्हणून मानानी प्रयोजनम फलम न अपेक्षन्ते. म्हणून बाह्य जे ईश निर्मित द्वैत आहे ते द्वैत तू व्यर्थ बोल, त्याला बाधित तू बोल. आम्ही त्याला बाधित बोलण्याकरता किंवा व्यर्थ बोलण्याकरता समर्थ नाहीत. कारण आम्ही कितीही बोललो, तू कितीही बोलला तरी ईश निर्मित सृष्टी कधी बाधित होणार नाही. कारण ईश निर्मित सृष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभवाला येते. आणि प्रत्यक्ष अनुभवाला येणारा पदार्थ कितीही लोकांनी सांगितला तरी काही, मला कितीही लोकांनी येऊन सांगितलं की विजयानंद मेला, विजयानंद मेला असं कितीही लोकांनी येऊन सांगितलं, पण प्रत्यक्ष माझा अनुभव मी घेतोय ना. कळलं की नाही? विजयानंद आंधळा आहे, अरे मी पाहतोय ना, प्रत्यक्ष प्रमाणाने मी अनुभव करतोय. कितीही सांगितलं विजयानंदला खायला आवडत नाही, अरे पण मी खातोय, अनुभव घेतोय. मग त्या पद्धतीने बाह्य सृष्टी तू कीर्तिका व्यर्थ असे ना, त्याचे निवारण करण्यास आम्ही समर्थ नाहीत. कारण आणि तू पण नाही, आम्ही काय, तू पण नाही. का नाही? कारण प्रमाणे फळाची अपेक्षा करीत नसतात, भेदभाव नाही करत. ही खरी स्थिती आहे. डोळ्यांनी जे पाहिलं, डोळे तेच पाहतो, तेच सांगतो, जे दिसेल तेच रूप ग्रहण करतो. म्हणून मानस द्वैत हे बंधाला कारणीभूत आहेत, ईश द्वैत हे बंधाला कारणीभूत नाही. म्हणून ईश द्वैत कितीही असलं तरीही जीवाला सुख दुःख नाही आणि बंध नाही. म्हणून जीवाने निर्माण केलेलं मानसिक द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाला सुख दुःखही आहे आणि बंधही आहे. म्हणून निर्णय असा झाला, मानस द्वैतच जर बंधाचे कारण आहे आणि असेल तर म्हणून मनोनिरोधाने त्याची निवृत्ती होईल. मनाचा निरोध केला, त्याला परावृत्त केलं की त्याचं जे मनोनिरोध केल्यामुळे मानसिक द्वैताचा बंधाचा बाध होऊ शकेल. मग ब्रह्मज्ञानानेच बंधाचा बंध निवृत्त होतो. ब्रह्मज्ञानच बंध निवर्तक आहे असे तुम्ही वेदांतवादी का मानता? पूर्व पक्षी सांगितलं. लक्षात आलं? मानस द्वैत जर बंधाला कारणीभूत आहे आणि जर मानस द्वैताचा निरोध केला, त्याला प्रतिबंध केलं तर मानस द्वैत नष्ट होईल. मग तुम्ही वेदांती ब्रह्मज्ञानच मानस बंधाचं निवर्तक आहे हे तुम्ही का सांगता, का मानता? त्याचं उत्तर आता देतात, ऐका. पूर्ण श्लोक हा शंकाचा आहे. बंधश्चेन्मानसं द्वैतम् तन्निरोधेन शाम्यति अभ्यास योगमेवातो सेत ब्रह्मज्ञानेन किं वद. अभ्यासेद योगम एव अतः ब्रह्मज्ञानेन किं वद. बंधश्चेत मानसम द्वैतम. मानस द्वैत हाच बंध आहे. तन्निरोधेन शाम्यति. त्या मानस द्वैताचा निरोध केला म्हणजे मन निरोध केला, चित्ताला आपल्या काबीज केलं
अंतकरणाला समाहित केलं की ते मानस द्वैताचा शमन होईल, नष्ट होईल. म्हणून योगम एव अभ्यासेत, योगाचाच अभ्यास केला पाहिजे. कारण योगाने, अष्टांग योगाने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, धारणा त्याच्यासाठीच आहे. म्हणून अभ्यासाने, योग अभ्यासाने या मनाचा निरोध केला जाईल. कारण योगाचं सूत्रच आहे मनश्चित्त वृत्ती निरोध. योग चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजेच योग. मग योगम अभ्यास, योगाचा अभ्यास करायचा. ब्रह्मज्ञानेन किम, ब्रह्मज्ञान कशाला? पूर्व पक्षाने सांगितलं. द्वैत काय आहे? मानस. मग मानस द्वैत आहे तर मनाचंच निरोधन करू ना. मनाचा निरोध केला की मानस द्वैत शमन होईल. आणि मनाचा निरोध करण्याकरता योग चित्त वृत्ती निरोध, योगाने चित्ताची वृत्तीचा निरोध होतो. चित्तवृत्ती बांधली जाते. म्हणून आम्ही त्या चित्तवृत्तीचा निरोध करू. ब्रह्मज्ञानाची गरज नाही. श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, गुरु सेवेसाठी जा. या सगळ्या गोष्टींमुळे अनेक त्रास होतो. आम्ही करू योग. या शंकेचं समाधान आता आचार्य करतात. ऐका. तात्कालिक द्वैत शांता वप्यागामी जनिक्षय ब्रह्मज्ञानं विना न स्यात् दिति वेदांत डिंडिमः. तात्कालिक द्वैत शांतौ अपि आगामी जनिक्षयः ब्रह्मज्ञानं विना न स्यात् इति वेदांत डिंडिमः. वेदांताचा हा जयघोष आहे, उद्घोष आहे. काय उद्घोष आहे? योगेन तात्कालिक द्वैत शांत, योग चित्तवृत्ती निरोध केल्यानंतर चित्ताच्या वृत्तीचा निरोध करून समाधी अवस्थेमध्ये स्थिर झालो तर काय होईल? जोपर्यंत तुमची समाधी आहे तोपर्यंत ते द्वैत, मनोमय द्वैताचा नाश होईल. ते क्षमन होईल. नाश नाही म्हणणार त्याला, क्षमन म्हणणार. पण आगामी जनिक्षय, उत्थान दशा झाल्यावरती किंवा संचित कर्म परिपक्व झाल्यानंतर ते प्रारब्ध रूपाने जेव्हा तुमच्या समोर भोगायला येणार आहे, मग ते किती जन्म भोगायला येईल आणि किती जन्म नाही, या जन्मात किती आणि पुढच्या जन्मात किती, हे सगळे कर्म त्या तात्कालिक समाधीने नष्ट होणार नाही. कारण त्याला जर नष्ट करायचे असेल तर ते ब्रह्मज्ञानं विना न स्यात्. अत्यंत जालिम औषध म्हणजे ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाशिवाय ते नष्ट होणार नाही. मग ते ब्रह्मज्ञान नुसतं महावाक्याचा बोध जरी असला तरी, भले शास्त्र नाही केलं अध्ययन तरी चालेल. गुरु सेवेतनं नुसता महावाक्याचा बोध झाला तरीही तृणाग्नी मेळ समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, किंवा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते यथा. जसं ज्ञान रूपी अग्नी सगळ्या कर्मांना भस्मसात करून देते, कोणतंच कर्म शिल्लक ठेवत नाही, मुक्त करून टाकते. ज्ञानदेव तू कैवल्य. त्याप्रमाणे योग त्या सगळ्या कर्मांना जाळणार नाही. आगामी कर्म मात्र शिल्लक राहील आणि ते आगामी कर्मामुळे पुन्हा तुला
जनिक्षय म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हे तुझं राहणार आहे, त्याचा नाश होणार नाही. करुण अग्निमेळ समरस झाले. हो, त्याचा नाश होणार नाही. का? याला श्रुती प्रमाण देतो म्हणे, ही माझ्या घरचं नाहीये. श्वेताश्वेतर उपनिषदातल्या श्रुत्या सांगतो, ज्ञात्वा देव मुच्यते सर्व पाशैहि. या देवाला, या आत्मस्वरूपाला जाणल्यानंतर, या ब्रह्माला जाणल्यानंतर सर्व पाशातून मुक्त होऊन जातो जीव. एकही पाश राहत नाही. हो. ज्ञात्वा शिवम शांतीम अत्यंतमेति. या शिवम शांतम कल्याणम अद्वैत स्वरूपम ज्ञात्वा. ज्ञानोबरायांनी मंगलाचरण केलंय अमृतानुभवामध्ये. शिवम शांतम अद्वैतम, असं हे शिवम शांतम अद्वैतम आनंद स्वरूप ज्ञात्वा जाणल्यानंतर, अनुभवल्यानंतर अत्यंतम येती, अत्यंत परा मोक्षाला प्राप्त होतो. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. म्हणून आणखी एक श्वेताश्वेतर उपनिषदातली श्रुती सांगतात की यदा आचर्मवद आकाशम, यदा आचर्मवद आकाशम वेष्टयन्ति मानवाः तदा देवं विज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. देवम अविज्ञाय, देवाला न जाणता, ब्रह्माला न जाणता, ब्रह्मज्ञान न प्राप्त करता दुःखाचा अंत होईल असं जर कोणी सांगत असेल, होईल म्हणे, निश्चित होईल. कधी होईल? जेव्हा चर्मवद आकाशम वेष्टयिष्यन्ति. जसं बसण्याचं आसन पूर्वी चामड्याचं असायचं, हरणाचं असो, सिंहाचं असो, वाघाचं असो, तर ते एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना ते चर्म जसं असं गोल 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 पेपर सारखं गोल करून जसं साधू बगलात घालून निघून जायचा, त्याप्रमाणे हे संपूर्ण आकाश जर गोल गोल करून बगलात घालता आलं की मग समज त्या आत्मस्वरूपाला न जाणताही तू मुक्त, तुझ्या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला समज. जे निरवयव विभू असणार, व्यापक असणार आकाश, जेव्हा तू या पेपरासारखं, जसा हा पेपर असा गोल गोल केल्यानंतर जसा हा गोल होऊन जातो आणि साधू लोक असं बगलात घालून निघून जा, बगल में सोटा त्याला म्हणतात. बगल में सोटा, हाथ में कमंडलू, चारो ओर जगिरी में. सगळं जगच आपल्या जागीरदार, मी ज्या जगाचा, सगळं जग माझ्या मालकीचं, असा बोलणारा साधू जसा या चर्मवद आसनाला गुंडाळून आपल्या बगलात ठेवून घेतो, त्याप्रमाणे जर तू या आकाशाला गोल गोल करून आपल्या बगल्यामध्ये ठेवलं, मग तेव्हा तू त्या आत्मस्वरूपाला न जाणता, ब्रह्मज्ञान न प्राप्त करता तुझ्या आत्यंतिक सगळ्या दुःखाचा नाश होईल. कोणतंच कर्म तुझं शिल्लक राहणार नाही. जा म्हणे श्वेताश्वेतर उपनिषद सांगतो. याचा अर्थ आकाश चर्मवत कधी गुंडाळलं जाऊ शकत नाही मानवाकडनं आणि त्याचा दुःखाचा अंतही होणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाचा आत्यंतिक निवृत्ती होत नाही. वैष्णवाचार्यांनी सांगितलं की जिथपर्यंत एखाद्याला संबंध ज्ञान नाही होत तिथपर्यंत यथार्थ वैष्णव सुद्धा होत नाही. वा, तिथपर्यंत संबंध ज्ञान, त्या स्वरूपाच्या संबंधाचंही ज्ञान होत नाही. स्वरूपाच्या संबंधाचं, स्वरूपाचं तर लांब आहे आणखी. स्वरूपाशी संबंध, आपला संबंध, देवाचा आणि माझा काय संबंध आहे, मी भक्त तू देव, हा संबंध जोपर्यंत कळत नाही, यथार्थ ज्ञान हे कळत नाही, तोपर्यंत त्याचा वैष्णव सुद्धा तो स्वतःला म्हणू शकत नाही.
म्हणून या ठिकाणी आचार्य सांगतात की बाबा रे, बाह्य जे मत तू या ठिकाणी सांगितलं की मानस द्वैताचं जर बंध हे मनाच्या निरोधाने होऊ शकतं, तर हे शक्य नाही. समाधी अवस्थेपर्यंत गेलेला मनुष्य सुद्धा समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर त्याला या द्वैत प्रपंचाची पीडा होते. त्या द्वैत प्रपंचाची पीडा त्याला भोगावी लागते. त्याचा नाश होत नाही आणि त्यामुळे पुढेही त्याला जन्म मरण चुकत नाही. त्यामुळे जन्म मरण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर करायची असेल तर तिने वाचोनी ज्ञाने वेने एके उपाय करशी जी तुके तेने अधिकसी गुंफसी रुखी ये. 15व्या अध्यायामधली ओवी आहे की ज्ञानाशिवाय तू कितीही उपाय करत असशील तर हे सगळे उपाय तुला या प्रपंचा म्हणजे रुखी म्हणजे हा प्रपंच या मायेमध्येच अधिक तुला गुंफला जाशील, मुक्त होणार नाही. म्हणून काय कर, ज्ञानाची एक खड्ग असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, असंग रूपी शस्त्रानेच या द्वैत प्रपंचाचा या दुःखाचा अंत होऊ शकतो. आणि हे असंग रूपी शस्त्र म्हणजेच ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होणं कठीण आहे, दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होणे कठीण आहे. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञान देव तू कैवल्यम रीते ज्ञानान्न मुक्ती. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. म्हणून ज्ञानाच या मनोमय द्वैताला बाधित करण्याकरता ज्ञानच हे खड्ग आहे. म्हणून आपण तो भाग इथं आला. पूर्व पक्षाने पुन्हा इथं शंका घेतली. बाह्य द्वैताचे निवारण केल्या वाचून अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होणार नाही हा त्यांनी प्रश्न आणला. म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली द्वैत सृष्टी तिचा जोपर्यंत तुम्ही निवारण करत नाही तोपर्यंत अद्वैत ब्रह्म साक्षात्कारही तुम्हाला होणार नाही हा पूर्व पक्षी येऊन वेदांताला सांगतो. मग वेदांती त्याचा आता निवारण करतील. ते आपण उद्या बघू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मंडळी जय हरी. जय हरी सर.